नमस्कार मित्रांनो, मी विलास सोनवणे. आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत. मानसशास्त्रामध्ये एक प्रसिद्ध सिद्धांत आहे, त्याचं नाव आहे मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी. काही मानसशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन एक प्रयोग केला. एका नव्या कोऱ्या आणि चकचकीत आलिशान हॉटेलमध्ये उद्घाटनाचा समारंभ होता. आतून बाहेरून ते हॉटेल अतिशय भव्य, दिव्य आणि सुंदर होतं. त्या हॉटेलच्या डिझाईनवर, बांधकामावर, तिथल्या फर्निचरवर पाण्यासारखा पैसा ओतण्यात आला होता. हॉटेलच्या उद्घाटनाला हजारो लोकांना निमंत्रण दिलं होतं. हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एक प्रयोग म्हणून ही फिलॉसॉफी वापरण्याचं मानसशास्त्रज्ञांनी ठरवलं होतं. त्यांच्या सांगण्यावरून हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये पोहोचल्यावर दिसणारी अगदी समोरच्या भिंतीवर लावलेली सुंदर टाईल्समधली एक टाईल मुद्दामहून बाजूला काढून ठेवण्यात आली होती. आता एक वेगळी गंमत सुरू झाली. हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक पाहुणा त्या हॉटेलचं सौंदर्य पाहून हरकून गेला. पण आल्याबरोबरच काही क्षणामध्ये त्याचं लक्ष मिसिंग टाईलकडे वारंवार जाऊ लागलं. शेकडो लोकांनी या टाईलवर चर्चा केली. ही टाईल बसवायची राहिली का, चुकीची काही काम झालं आहे का, किंवा लावली होती टाईल्स पण ती नंतर गळून पडली, असे अनेक वादविवाद सुरू झाले. हॉटेलच्या मालकाच्या ह्या एका निष्काळजीपणामुळे हॉटेलच्या सौंदर्याला गालबोट लागला आहे, असं अनेक जणांनी बोलून दाखवलं. एवढंच नाही तर त्या हॉटेलमध्ये आल्यावर पाहुण्यांना कसं वाटलं ह्याविषयी त्यांच्याकडून फीडबॅक भरून घेण्यात आला. तर त्या फीडबॅकमध्ये लोकांनी हॉटेलमध्ये अनेक असलेल्या छान छान गोष्टी, तिथल्या इंटेरियर, त्यातलं डिझाईन, तिथल्या असलेल्या पेंटिंग्स याबद्दल खूप थोडक्यात आणि कमी माहिती लिहिली होती. परंतु जास्तीत जास्त फीडबॅक हा त्या मिसिंग टाईल्सबद्दल होता. इतक्या गोष्टी त्या हॉटेलमध्ये होत्या पाहण्यासारख्या. अनेक सुंदर पेंटिंग होत्या, भिंतीवर अनेक रंगसंगती छान केली होती, भरपूर सगळ्या गोष्टी होत्या. परंतु अनेक लोकांनी त्या एका मिसिंग टाईलबद्दल भरभरून लिहिलं होतं. मानसशास्त्रज्ञांच्या सांगण्यावरून एका मोठ्या पांढऱ्या शुभ्र भिंतीवर मात्र 2 काळे डाग जाणून बुजून ठेवले होते. खरे तर ते डाग अगदी नगण्य होते, परंतु त्या मिसिंग टाईलप्रमाणेच या डागांकडेही लोकांचं चटकन लक्ष गेलं. या डागांसाठीही लोक चर्चा करू लागले, वादविवाद करू लागले. लोक एकमेकांना उत्साहाने तो डाग दाखवू लागले. एवढं मोठं हॉटेल बनवलं, इतका पैसा खर्च केला आहे, एवढी क्षुल्लक गोष्ट कळली नाही का, पूर्ण सौंदर्य खराब झालं आहे, वगैरे वगैरे. आता काही लोक तर आपल्याला हे आयडेंटिफाय करता आलं किंवा हा दोष आपल्याला कळाला, ह्या गोष्टी एकमेकांना सांगताना एक सेलिब्रेशनच्या मूडमध्ये सांगत होते. एकमेकांना टाळ्या देऊन बोलवते, बघ मी हे शोधून काढले की नाही फॉल्ट. तर अशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी सुरू होत्या. आणि शेवटी हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये मानसशास्त्रज्ञांनी आपल्या प्रयोगाविषयी खुलासा केला. आल्याबरोबर लॉबीमध्ये दिसणारी मिसिंग टाईल ही जाणून बुजून काढून ठेवण्यात आली होती. मोठ्या पांढऱ्या शुभ्र पडद्यावर 2 डाग मुद्दामहून उमटवण्यात आले होते. आणि रिझल्ट धक्कादायक म्हणावा असाच होता. हॉटेलमध्ये स्तुती करण्यासारख्या अनेक गोष्टी मांडून ठेवल्या होत्या. बहुतांश लोकांनी फीडबॅक फॉर्ममध्ये मिसिंग टाईल आणि डागांचाच उल्लेख केला. मित्रहो, कमतरता शोधणं, पाहता क्षणी चुका काढणं, दोष ठेवणं, नावं ठेवणं ही माणसाची वृत्ती जन्मजात असते का हो? तर नाही. परंतु जसजसे आपण मोठे होतो आपल्याला कमतरता आणि उणिवा शोधण्याची एक सवय लागते. मग कधी आपण दुसऱ्यांच्या उणिवा शोधता शोधता स्वतःच्याच उणिवा शोधायला लागतो हे आपल्याला कळतही नाही. अनेक जण मला योग्य शिक्षण मिळालं नाही, माझा जन्म गरीब घरात झाला, माझा जन्म अशा ठिकाणी झाला जिथे संधी उपलब्ध नव्हत्या, माझे आई वडील शिकलेले नव्हते, माझ्याजवळ खानदानी संपत्ती नाही, त्यांनी माझ्यासाठी काही करून ठेवलं नाही, माझ्याजवळ बुद्धी नाही, डिग्री नाही, घरच्या परिस्थितीमुळे मी माझ्या मनासारखं शिक्षण घेऊ शकलो नाही, मी दिसायला तितका सुंदर नाही किंवा तितकी सुंदर नाही, मला जसा जोडीदार हवा होता तसा मिळाला नाही. अशा एक ना एक अशा कितीतरी मिसिंग टाईल्स आपण रोज शोधतो, त्यावर चर्चा करतो. पण तुम्हाला असं वाटत नाही का ह्या मिसिंग टाईल्सवरती चर्चा करणं हा शुद्ध मूर्खपणा आहे? ज्याला आयुष्यात काही मिळवायचं आहे तो आजूबाजूला असलेल्या संधींकडे पाहून
त्या संधी शोधतो, समस्येतून सुद्धा संधी शोधतो. परंतु ज्याला आयुष्यात काही करायचंच नाही, तो मात्र फक्त काम न करण्याचे बहाणे शोधतो. त्यामुळे आपण ठरवायचं की इथून पुढे आपल्या आयुष्यात आपण मिसिंग टाईल शोधायच्या, काळे डाग शोधायचे की असलेल्या संधी शोधायच्या. धन्यवाद.